श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आज होळी झालेली आहे. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी ही जी होळीची राख आहे, तर ह्या राखेचे खूप सगळे उपाय केले जातात. तर बघा, पूर्वीच्या काळी आपण जिथं होळी पेटवत होतो त्याच होळीच्या राखेवरती पाणी तापवलं जायचं आणि त्या पाण्यानं आंघोळ केली जायची. तर आता सध्या तसं केलं जात नाही, पण ही जी होळीची राख आहे ही आपण दुसऱ्या दिवशी आपल्या कपाळाला ह्याचा टिळा लावायचा आहे. तसेच ह्यातली थोडीशी राख आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर जवळ आपल्याला ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी येत असते बाहेरून ती येत नाही, किंवा कोणत्याही बाधा वगैरे होत असतील तर त्या होत नाहीत. तर असे बरेचसे राखेचे उपाय केले जातात, कारण होळीची ही राख अत्यंत पवित्र मानली जाते, किंवा त्याला भस्मसुद्धा नंतर म्हटलं जातं. तर आर्थिक समृद्धीसाठी ही राख आपल्याला लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायची आहे. नजर दोष टाळण्यासाठी ती घरातील कोपऱ्यात किंवा गळ्यात ताबीज म्हणून सुद्धा काही जण बांधतात. तर आरोग्यासाठी ही राख आपण म्हणजे आपल्या मुलांचं असेल, मुलं सारखी आजारी पडत असतील तर, किंवा आपल्या घरामध्ये म्हातारी म्हणजे वयोवृद्ध माणसं असतील तर ही राख त्यांच्या कपाळावरती आपल्याला टिळा म्हणून लावायचा आहे. किंवा 1 महिना ही राख तुम्ही अंगाला लावल्यानं सुद्धा नकारात्मकता दूर होते असं सुद्धा मानलं जातं. तर वयोवृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील किंवा सगळ्या घरातील सगळ्याच लोकांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन दिवशी ही राख आहे, तर ह्या राखेचा टिळा कपाळावरती लावायला विसरायचं नाही. तसेच ही राख तुम्ही थोड्याशा पाण्यात मिक्स करून हे पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडलं तरीसुद्धा चालतं. घरातील निगेटिव्हिटी असते, वाईट बाधा असतील तर त्या निघून जातात, पॉझिटिव्ह एनर्जी राहते. तसेच ही जी राख आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणा आणि ही राख लाल कपड्यात गुंडाळून त्यात 7 छिद्र असलेलं नाणं ठेवून ते तिजोरीत ठेवा. यामुळं धनवृद्धीसुद्धा होते. आणि बघा, लहान मुलं असतील तर त्यांना सारखी नजरदोष होते किंवा नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या भोवती राहते. तर होळीच्या राखेत थोडंसं मीठ, मोठं मीठ असतं, खडं मीठ आपण म्हणतो, ते मिसळायचं. ते नसेल तर आपलं नेहमीचं मीठ टाकलं तरी चालतं आणि त्यामध्ये थोडंसं मोहरी आपल्याला मिसळायची आहे आणि घरातील गुप्त ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. ह्यामुळं ना घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात ज्या वाईट बाधा शक्ती असतात त्यासुद्धा हळूहळू कमी होतात. तर हा उपाय आहे तो आपल्याला प्रत्येक वर्षी करायचा आहे. म्हणजे आता बघा, आज होळी झाली, उद्या ही राख आपण बांधून ठेवली त्या पद्धतीनं, आणि पुढच्या वर्षी होळीच्या वेळी ती राख आपल्याला विसर्जन करायची आहे आणि दुसरी राख आपल्याला भरून ठेवायची आहे. तर हा उपाय तुम्ही नेहमी करू शकता. तर जर आपल्या घरातील सदस्यावर वारंवार आजारी पडत असतील किंवा त्यांच्यावरती सतत वाईट शक्तीचा किंवा नजरदोष होत असेल तर काय करायचं आहे की ही जी राख आहे ती त्यांच्या कपाळावरती तुम्हाला रोज टिळा म्हणून लावायची आहे. तर बघा, तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात यश येत नसेल, कोणत्या समस्या येत असतील तर अशा वेळी आपल्याला होळीची राख आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कपाटात सुद्धा ठेवायची आहे. तर लहान मुलांचं संरक्षण किंवा लहान मुलांना नजर लागू नये म्हणून ही राख आपल्याला ताबीज मुलांच्या गळ्यामध्ये बांधलं जातं बघा, त्यामध्ये ही राख भरायची आहे आणि तसं ताबीज तुम्ही मुलांच्या गळ्यामध्ये बांधू शकता. तसेच तंत्रशास्त्रानुसार होलिकेच्या दहनानंतर तिच्या अस्थिकलशाचे विशेष महत्त्व आहे. ही राख घरात शिंपडल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता नांदते. तसेच आपल्या घरातील वादविवाद, भांडणं हे संपतात आणि कुटुंबात प्रेम वाढतं. वास्तुदोषही यामुळं दूर होतात आणि या राखेनं आंघोळ केल्यानं ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. तर होलिका दहनाची भस्म आणून ती घरात शिंपडल्यानं तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. तर होलिका दहनाच्या रात्री विशेष करून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केलेले उपाय प्रभावी असल्याचं सांगितलं जातं. तर यामध्ये खूप सगळे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जातात. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे ध्यानसुद्धा या दिवशी आपल्याला करायचं असतं. असं केल्यानं घरात समृद्धी येते आणि पैशाची समस्या दूर होते.
असते. असं मानलं जातं की होलिका दहनाच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून प्रदक्षिणा केल्यानं घरात धन समृद्धी वाढते. या काळात लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्यानं आर्थिक समस्या दूर होतात. तसेच होलिका दहनाच्या भस्माचा वापर करून पैशाशी संबंधित समस्यापासून सुटका मिळू शकते. यासाठी होळीची राख लाल कपड्यात बांधून आपल्याला ती तिजोरीत ठेवायची असते किंवा तुमच्या पैशांचा गल्ला, ड्रॉवर या ठिकाणी ठेवायचे आहे. या उपायाने पैशाची तंगी दूर होते असं सांगितलं जातं. तसेच बघा, होळीच्या राखेचे उपाय एवढे आहेत, म्हणजे आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते ती घालवण्यासाठी आणि सकारात्मक एनर्जी येण्यासाठी ही राख आपण वापरू शकतो. तसेच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ह्या राखेचा तुम्ही उपयोग करू शकता. त्याचबरोबर मुलांना बाधा म्हणजे नजर होत असेल तर त्यासाठी सुद्धा ह्या राखेचा उपयोग करू शकता. तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, पैशाची कामं असतील, कर्ज तुमचं फिटत नसेल तर त्यासाठी सुद्धा हे बरेचसे उपाय केले जातात. तर तुम्हाला जे शक्य आहेत, जे तुम्ही करू शकता ते उपाय तुम्ही अवश्य करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.